आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। पेट्रोल डिझेल दरवाढ आणि तुटवड्यावरून जयंत पाटलांचा सरकारवर निशाणा। साठा आहे तर पुरवठा कुठे अडकला? राज्यात एकीकडे सातत्याने वाढणाऱ्या इंधनाच्या दरांमुळे जनता होरपळत असतानाच आता अनेक भागात, विशेषतः ग्रामीण भागात, पेट्रोल आणि डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण झाल्याचे समोर येत आहे। यावरून राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार आणि माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत राज्य आणि केंद्र सरकारला धारेवर धरले आहे। जर सरकारकडे पुरेसा साठा उपलब्ध आहे तर मग हा तुटवडा का, असा थेट सवाल उपस्थित करत त्यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे। मागील अवघ्या 12 दिवसात आज चौथ्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढ करण्यात आली आहे। या लागोपाठ झालेल्या दरवाढीमुळे ऐन महागाईच्या काळात सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी कात्री बसली आहे। वाहतूक खर्च वाढल्याने जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीही कडाडण्याची शक्यता निर्माण झाली आहे। या गंभीर परिस्थितीवर चिंता व्यक्त करत जयंत पाटील यांनी सरकारवर राजकीय हल्लाबोल केला। ते म्हणाले, सरकार एकीकडे देशात पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा असल्याचा दावा करत आहे, तर दुसरीकडे ग्रामीण भागात पेट्रोल पंपावर नो स्टॉकचे फलक पाहायला मिळत आहेत। जर साठा पुरेसा आहे तर मग हा कृत्रिम तुटवडा कोणासाठी आणि का निर्माण केला जात आहे? सरकारचा दावा आणि प्रत्यक्ष जमिनीवरील वस्तुस्थिती यात मोठी तफावत आहे। जयंत पाटील यांनी प्रामुख्याने ग्रामीण भागातील परिस्थितीवर बोट ठेवले। सध्या शेतीकामांचा हंगाम सुरू असताना किंवा वाहतुकीसाठी डिझेलची अत्यंत आवश्यकता असताना इंधन मिळत नसल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे। ट्रॅक्टर आणि इतर शेतीपंपांसाठी डिझेल न मिळाल्याने शेतीची कामे ठप्प होण्याची भीती आहे। इंधन तुटवड्यामुळे ग्रामीण भागातील वाहतूक व्यवस्था आणि पर्यायाने तिथली अर्थव्यवस्था कोलमडण्याच्या मार्गावर आहे। जयंत पाटील यांनी सरकारला केवळ कोंडीतच पकडले नाही, तर जनतेच्या हितासाठी एक आग्रही विनंतीही केली आहे। इंधनाचा पुरवठा तातडीने आणि युद्धपातळीवर सुरळीत करण्यात यावा, जेणेकरून शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागणार नाही, अशी मागणी त्यांनी केली आहे। अगोदरच महागाईच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक असताना जयंत पाटील यांनी थेट ग्रामीण भागातील इंधन तुटवड्याचा कळीचा मुद्दा उचलून धरल्याने पुरवठा कधी सुरळीत होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।